हॅलो, हाय, नमस्कार. आज मस्तपैकी एकदम खमंग फोडणीचं असं छान वरणाची रेसिपी घेतलेली आहे. साधी, सोपी, सिंपल पण इतकी टेस्टी अशी हे वरण तयार होतं ना, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका आणि वेळ न घालवता आपल्या एकदम फोडणीच्या वरणाला सुरुवात करूया. इथे मी मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळीचं वरण दाखवणार आहे. तुम्ही जर दुसरी डाळ वापरणार असाल तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो मूग डाळीचं वरण कसं ते पचनाला चांगलं असतं, पित्तनाशक असतं, त्याच्यामुळे इथे मी मूग डाळीचं वरण टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तेल घेतले 2 ते 3 टेबलस्पून आणि जिरं आणि मोहरी घेतलेली आहे 1-1 टीस्पून. जिरं मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत. इथे मी मेजरिंग कपचं 1 कपची वरणची सगळी रेसिपी दाखवते. इथे मी चांगल्या आहेत ना 7-8 लसणी घेतलेले आहेत आणि 2-3 हिरव्या मिरच्याचा ठेचा केलेला आहे आणि तो आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तो तेलावरती छानपैकी असं ना परतवून घ्यायचा आहे. त्याने खूप वरणाला सुंदर टेस्ट येते आणि जे कोण लसूण खात नसतील त्याने लसूण स्किप केली तरीसुद्धा चालेल, पण मिरची ठेचून टाका, त्याने टेस्ट ही छान येणार आहे. लसूण अगदी आपण ना मीडियम फ्लेमवरती सगळं परतवायचं आहे, कारण का आपल्याला ते जाळायचं नाही किंवा त्याचा कच्चटपणा थोडा ठेवायचा आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा तेलावरती मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे, पण आपल्याला तो ओव्हर कुक करायचा नाही आहे, त्याला एकदम मऊ करायचं नाही आहे. आपल्याला थोडंसं कच्चटपणा त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. त्यामुळे जस्ट तेलावरती आपण हे सगळं काही नुसत्या गोष्टी परतवून घेतो आहे. आता लसूण आणि टोमॅटो आपला परतवून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. त्याच्यामध्ये आता टाकूया आपण 1 टीस्पून हळद. परत एकदा सगळं काही व्यवस्थित मिक्स करूया. हळद ही नेहमी आहे ना टोमॅटो वगैरे टाकल्यानंतरच टाकायची, आधी टाकायची नाही, नाहीतर ती तेलावर नुसती टाकली तर करपली जाते. म्हणून हळद ही नंतर टाकायची, म्हणजे कलर हा वरणाला खूप छान येतो. आता इथे मी 1/4 टीस्पून धणा पावडर, 1/4 टीस्पून जिरा पावडर टाकून घेतलेली आहे. ते सुद्धा आपण व्यवस्थित असं ना परतवून घेऊया, त्याने वरणाला टेस्ट खूप छान येते. आता सगळं काही व्यवस्थित असं ना परतवून घ्यायचं. डाळ आपली छानपैकी शिजलेली आहे. डाळ शिजल्यानंतर थोडीशी ती मी रवीने ढवळून घेतलेली आहे. आता ती डाळ आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. सगळं काही व्यवस्थित मिक्स करूया आणि जसं आपल्याला गरजेनुसार आपल्याला वरण जेवढं पातळ पाहिजे त्याच्यानुसार थोडं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. एकदम आधी करायचं नाही आहे, नाहीतर एकदम वरण पातळ होतं, आपल्याला अंदाज येत नाही. डाळ मिक्स करत राहायची. मिक्स करत करत आपल्याला जो घट्टपणा येतो त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो की ॲक्च्युली आपल्याला पाणी किती लागणार आहे. आधीच जर भरपूर पाणी टाकलं ना तर तसं एकदम वरण पातळ होऊन जातं. म्हणून हलवायची, मध्ये मध्ये ढवळत राहायची आणि मग आपण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण ठरवायचं की किती पातळ वरण आपल्याला लागणार आहे ते. त्यानुसार आता मध्ये मध्ये मी असं पाणी टाकून ते वरण आहे ते ढवळून घेतलेलं आहे. आता प्रत्येक वेळेला मी सांगितलेलं आहे की आपल्याला पूर्णपणे लसूणसुद्धा जास्त शिजवायची नाही आहे किंवा टोमॅटोसुद्धा जास्त शिजवायचं नाही. थोडासा कच्चटपणा त्याचा ठेवून द्यायचा, कारण तो वरणामध्ये खूप छान लागतो. म्हणून आपण नुसतं तेलावरती सगळ्या गोष्टी परतवत होतो. एकदम शिजवण्यासाठी ते बराच वेळ ते ठेवलं नव्हतं. जस्ट आपण पटापट हलवून त्याच्यामध्ये आपण ती डाळ टाकून घेतलेली आहे. त्यामुळे डाळ पूर्णपणे आधी शिजवून घ्या आणि मग फोडणीची तयारी करा. आधीच पूर्णपणे करू नका. आणि वरणाला छानपैकी उकळी आल्याशिवाय वरण कधीही नुसतं गरम करायचं नाही. पूर्णपणे प्रॉपर त्याला उकळी आणून द्यायची आणि मगच ते वरण म्हणजे गॅस बंद करून आपलं वरण हे तयार होतं. नुसतं गरम करण्याइतपत वरण ठेवायचं नाही. जरी डाळ शिजलेली आहे मग आपल्याला कशाला एवढं उकळून काढायला पाहिजे, तर तसं नाही. पूर्ण उकळून काढून सगळ्याचा त्याचा फ्लेवर मिक्स होण्यासाठी वरण आपल्याला हे पूर्णपणे उकळवायलाच लागतं. अशा पद्धतीने खमंग फोडणीचं आपलं वरण तयार झालेलं आहे. रेसिपी आवडलीच तर रेसिपीला लाईक करा, चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि अशा पद्धतीने फोडणीचं वरण तयार करून मला कमेंट्स करा.